गटारी 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 आज गटारीचा दिवस. आज म्हणजे पार्टीच करू. पण माझ्या बापसाला समजलं तर वांदे करेल माझे. माझा बाप म्हणजे आंब्याच्या झाडावर फणस लागल्यासारखा आहे. आईशी समोर आंब्यासारखा असतो आणि माझ्यासमोर फणसासारखा असतो. तापण बरका मेल्याचे काटे पण टोचतात आणि घरा गेलताना त्रास पण होतो. काय करायचं. बरोबर फोन केला. काय रे बोल ना. हॅलो ऋषी. हा अरे आज गटार आहे म्हटलं. अरे आई लक्षात माझ्या. आज म्हणजे पार्टी अशी करू ना मजा येईल. हा पार्टी करूया रे. पण गेल्या गटारीला मी पार्टी दिली होती. आता या वेळेला तू द्यायची. आणि असं पण तुला ती हेमा पटली ना त्याची पण पार्टी द्यायची. मग एक काम कर ती पण पार्टी दे आणि ह्याच्यातच ऍडजस्ट करून टाक. जरा ह्या वेळेचं बघणार पैशाचे प्रॉब्लेम आहेत यार. ह्या वेळेचं तू ते पुढच्या वेळेला मी देतो. ते काय पण मला सांगू नको. जर तू पार्टी दिलीच नाही ना तर ह्या मला सांगेन की तिच्या बहिणीबरोबर तुझं लफडं होतं ते. हा राहील लक्षात राहील. बघतो काहीतरी. याला लोकांनी बूच मारायचं ठरवलं नाही असतो बूचच मारून राहतील. काय करू. कसे भिकारी मित्र भेटलेत. पप्पांकडनं मागून बघतो. पण आज पार्टी करणार. आज अशी पिणार ना मी. अशी पिणार ना की डायरेक्ट उद्या सकाळीच. काय उद्या सकाळी उतरे रे. दारू काय. अबे हे पारू मावशी उद्या एसटीने उतरेल. ती येणार आहे उद्या इथे. ते मम्मीला नारळ हवेत ना त्यासाठी ती येणार. ती उद्या सकाळी येते इथं. मावशी पप्पाला अवधसा बोलू नका. आपलं हे पप्पा भाई मावशीला अवधसा बोलू नका. मम्मीला आवडत नाही. हे तुझ्या आईला नाव सांगन. तू काय नाव सांगतो आईशीला. बापसाकडनं पैसे मागायला पाहिजे. हे पप्पा ते पैसे हवे होते. वाडीत वर्गणी काढायचे. कसली वर्गणी. एकादशीसाठी. एकादशी परवाच झाली ना रे. हे एखादी स्कीम आली म्हटलं गावात. त्यासाठी सरपंचाने सांगितले पैसे काढा. ऋषी हा बोला ना. काम कर. हा एखादी जकीन बघ. हा आणि तिला सांग धर मला. सांगतो तुमच्या बायकोला. हे तुझा बाप म्हणजे मी सरपंच आहे या गावचा. होय. आणि काय रे कसली वर्गणी आणि कशाला पैसे होत तुला. ते गटारी काय गटारी साजरी करायचा विचार आहे की काय. नाही. हे बघ कोणाच्या नादी लागून दारू बिरू पिऊ नकोस. दारू आरोग्याला वाईट असते. आणि जर दारू पिताना दिसला तर असा फुकटवीन ना. मी दारू पितो काय पण काय बोलतो. तुमची शपथ. तरी असं. अरे कोण आहे काय. आहे बोला. अरे हा माझा मित्र आहे. हा मी काय म्हणतो 6 बिअरच्या बाटल्या आणि 6 मुगडाळची पाकिट. 6 मुगड्याच्या पाकिटा. 6 बिअर बॉटल. हा आणि 6 मुगडाळ. हा 1520 रुपये होतील. 1520. खात्यावर लिहून ठेव. हा उधारी बंद आहे. अरे पण तू मित्र आहेस ना यार माझा. असं काय करतो. मित्र बिअर शॉपीच्या बाहेर इथे नाही असं म्हणतोस. इकडे ये जरा वाच. हे आता आपण बिअर शॉपीच्या बाहेर आलो. आता मित्र आहे ना मी तुझा. मग दे ना उद्या देतो ना पैसे. आणतो. आता भेटत मजा करूया. अरे आण लवकर. घेऊन ये रे. हे घ्या 1520. अरे पण तू आताच तो बोललास असंच घेऊन जा. मित्र आहेस म्हणून. मैत्री शॉपीच्या बाहेर आतमध्ये नाही. हा नाही देणार रे आपल्याला. एक काम कर. थांब गाडीची चावी घेऊन ये. लवकर थांब रे. हे गाडीची चावी ठेव. ठीक आहे. हा उद्या पैसे देतो आणि घेऊन जाईल. आता काय प्रॉब्लेम नाही ना. आता प्रॉब्लेम नाही. दे भाऊ दे. आम्ही चालत जाऊ. अशीच मित्र आहेत माझे. नंतर भेटू. चला. अरे बॉ काय करतोस. ही गाडी दिली मी त्याला.
गाडी घाण ठेवली आणि ह्या दारूच्या बाटल्या घेतल्या मी. बाय माझे काय अरे कारनामा तुझ्या बापचाला समजला ना ठेवील काय मी त्याला सांगेन तेव्हा ना. बापचा फोन. हॅलो पप्पा. हा बोला. अरे कुठे गेला जाय? ते मी जरा बाहेर आलोय. अरे गाडी हवी होती. हा येतो आणतो थोड्या वेळात. नक्की येशील ना? हो नक्की आणतो. तुमची शपथ. हॅलो पप्पा. तुमच्या सरपंचाची पदवी चेचली वाटतं. तू चल. हो भाईजान ते 20 रुपयाचं चिकन द्या ना. 20 रुपयाचं चिकन? अरे 20 रुपयात कोंबडीची पिसे येतात, ती पण एका बाजूची. हे पिसा चालतील ना रे टाकण्याला? काय सरबाटला साहेब, पिसा काय खातो? मला पिसा खाशील सकाळी हाकताना मागून कोंबडीचे पिसा निघतील आणि कोंबडींच्या पिसाचा पिसारा फुलवलेला मोर दिसेल सगळ्यांना. मला मग काय करणार? काय करणार? ओ भाईजान तुम्ही 1 किलो चिकन द्या. गांजा खाणार? गांजा नको. गांजा नको. गांजाची कशी ती घाण सवय लागते. एक तर त्याचा वास पण घाण मारतो, त्यात ते कसं झिंगाला वेगळंच होतं. गांजा नको. अरे ना, मी कोंबडीच्या गांजाचं बोलतोय. होय काय? जास्त बोलू नको सर. जास्त बोलू तुझा गांजा काढून कुत्र्याला खायला लागली. नको भाईजान. मी काय म्हणतो ते तुमची बकरी ईद झाली काय? बकरीत कवात झाली? काय बोलवलात नाही मला? नाही म्हणजे बोलवलंच असतात तर कसं मी पण तुम्हाला ह्या वेळेला गटारीला बोलवलं असता. ठीक आहे, आता काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही हे आता चिकन देता ते असंच चिकन द्या. पैसे बिशा काय घेऊ नका, पण तुम्हाला आम्ही कोंबडीचे 2 पिसा देवा आणि फ्राय केलेली. असुरा बघितलास? भाईजान घाबरवू नका आम्हाला, आधीच सांगतोय. अरे घाबरत नाही तुला. मग? असुरा बघून ठेव, म्हणजे पुढच्या बकरी दिला तुला बोलवीन मी. त्यांचे काय ते पैसे देऊन टाक भाईजानचे, नाही तर माझा कांडाप काढतील ते. अरे माझ्याकडे नाही पैसे. अरे काय पैसे नाही म्हणतो? मला त्यांना मस्ती करू नकोस. पैसे दे त्यांचे. अरे खरंच नाही माझ्याकडे पैसे. तुझ्या बापचा शपथ. माझा बापूस इथं कुठं आला? पप्पा तुमच्या सरपंचाच्या पदवीची पिसा निघाली. भाईजान एक काम करा, हा मोबाईल घ्या, हा घाण ठेवा तुमच्याकडे. उद्या पैसे देतो आणि मोबाईल देतो. हा नक्की देशील ना? नाही तर असुरा बघितलास ना? मी नाही येणार तुमच्याकडे ईदेला. कुठं बसायचं काय चिकन घेतलेला करा, पण तो भाजायचा कसा? भाजायचं तरी तू बघ. बियर घेतलं मी, ते चिकन घेतलं मी, आता ते चिकन भाजायचं तरी तू बघ. म्हणजे तुझं लग्न पण मीच लावून देऊ आणि रात्री आपले हे रात्री तुझ्या आयराच्या पाकिटातले पैसे पण मीच मोजू. हा म्हणायचं होतं मला. बरं एक काम कर. काय? तू ना तिखट, तेल, मीठ, मसाला आणि कढई पटकन घेऊन ये जा. आणि तू काय आणणार? मी ते लाकडा आणतो मी तुझे चित्तेवर ठेवायला. कोंबडीच्या. काय? अरे कोंबडी भाजायला नकोय. मग हे आणू कुठून आता? जा सुनीलकडनं आण जा. फुकट देणार आहे? नाही मग त्याच्याकडे मग काहीतरी घाण ठेव आणि आण. बाजा मुलान. ए बा सुनील दादा. हाय सुनील दादा. काय विषय? अरे जरा वाईज बाहेर रे. कशाला? तुझीकडे काम आहे. माझ्याकडे? हा काय काम मला माहित नाही. काय काम आहे? हा मला ना तुझीकडचं वाईज जरा वाटीभर तेल हवाय. वाटीभर तेल? हा अंगाला लावायचं तुझ्या? अरे ते डोक्याला अंगायचं लावायचं तेल नव्हतं, ते चिकनला लावायला तेल हवं. चिकनला लावायचं तेल? अरे म्हणजे ते चिकन फ्राय करणार आहे ना, त्यासाठी गोड तेल हवं. हा देतो. हा आणि हा वाटीभर मसाला पण पाहिजे. हा देतो. आणि ते कढई हवी. कढई? हा लहान की मोठी? छोटी आज ना. बापाची शपथ, मी ना काय बोललो. बाबूच पडला मग. सरपंच काय? अरे कसं पडलं? पप्पा तुमची सरपंचाची पदवी कोसळली कशी? अरे काय करू, आजचा दिवसच बेकार आहे. पण तू काय इथे करतोस? ते हे मी सुनील दादाची अशी कशी करायला आलेलो. हे रसिकाशी साक्षिकाशी. काय तर बोल. रसिकाच्या लग्नात चौकशी म्हणायचं आहे काय तुला? हा चौकशी करायला आलेलो. चौकशी. बाबा तुला काय झालं? मला काय नाही झाला. हा झाला होता सकाळी. कशाला? त्याला तेल हवा, मसाला हवा आणि मोठी कढई हवी आहे. कढई कशाला रे? ते हे गटारी आली ना, तर त्या तुषारने चिकन आणलं नव्हतं, त्यामुळे ते आम्ही भाजायला चिकन. अरे पण ते इथे याच्याकडे कशाला मागायला पाहिजे होतं? घरातलं घ्यायचं ना, करायचं ना.
नाही ते कसं बाहेर घेतलं की कसं ते फील येतं लाकडावरती भाजून ना फील येतो ते. काय रे हा फील तुझा चिकन पर्यंत आणि कोंबडी पर्यंतच आहे ना? आई शपथ हे कोंबडी पर्यंत तुमची शपथ घेतो. पण काय इथं काय करतो मी आज? तिकडे माझा बापूच आला ना म्हणून पळून आलो मी. तुझ्या बापसाच्या पाय माझ्या बापाचे ढ्यागावर झाले. रे मला मारताव सारखा रे चेचल्या तुमच्या दिवसच खराब आहे. काय सरपंच पडताव सारखं तुम्ही? अरे काय विचारू नको. काय रे काय आहे हे आंब्या काजवावरती फवारणी मारण्यासाठी औषध नवीन औषध आहे का? हा म्हणजे मी जे घेतलंय ते किंगफिशर मँगोवर ते आंब्याच्या झाडावर फर्टिलायझर मारायला चांगलं. कसला आंब्याचा फळ येतो माहितीये? आणि ह्यान घेतला नाही ते काजूबर काजवाच्या झाडावर मारला की मस्त बोंडा येतात. काय रे मेल्यानो? हा पावसाळ्यात आंबे काजूवर तुमच्या बापसान फवारणी केला नव्हती काय? नाही माझा बापू सरपंच होता. गावातल्या माणसांवर फवारणी करतो. जनतेवर फवारणी करता तुम्ही? ए तू गप बस. तुझं रेशन कार्ड केसरी करायचं आहे ना? होय. हा मग जायच ना. तुम्ही आणि जो पोरगा काय फवारणी करायची ते करा. जनतेची वाट लावा नाही. बघू रे बघू औषध बघता कसली आहे ती. बघूया कसली औषध आहे ती. बघू तुमची औषध. हे औषध आहेत काय आहे रे? हे औषध आहेत. अरे आता दारूच्या बाटल्या आहेत. नाही आमच्या नाही. तुमची शपथ. अरे पडले. अरे पप्पाची सरपंचाची पदवी चेचल्या गेली. मला फसवतो काय माझा पोरगा? अरे त्याला माहिती नाही रिश्ते में हम तो तेरे बाप लगते बाप. अरे कोण आहे मी कोण? शेर आहे मी शेर. वागायला वाटत. आडच आवाज काढला ना वाघाचा. काढ बाटली काढ. म्हणतो माझा बाप कसा शेर आहे मी शेर. अरे तो शेर असला तर मी सव्वा शेर. शेवटी आज गटारी साजरी झाली. शेर. अरे हे चिकन काढ. तुषार तर मांजर आहे काय रे? नाही हा कुत्रा वाटत. नाही मला कोल्हाय वाटत. कोल्हा? पण त्याच्या अंगावर हा चटेरा पटेरा काय रे? चटीर. अरे हो चटिरे पटिरे आहेत. अरे मेला